नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या ब्रेन जी के मराठी चॅनलवरती. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन ए मुंबई उपनगर, ऑप्शन बी ठाणे, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नागपूर. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील देवगिरी किल्ला सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी प्रतापगड, ऑप्शन सी दौलताबाद, ऑप्शन डी शिवनेरी. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दौलताबाद. पुढचा प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र केसरी हा किताब कोणाला दिला जातो? ऑप्शन ए नाटक स्पर्धा, ऑप्शन बी कुस्ती स्पर्धा, ऑप्शन सी संगीत स्पर्धा, ऑप्शन डी निबंध स्पर्धा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कुस्ती स्पर्धा. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याची सीमा किती राज्यांशी लागून आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8. याचे उत्तर आहे ऑप्शन बी 6. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्यात किती विधान परिषद सदस्य असतात? ए 58, बी 78, सी 288, डी 223. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 78. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आता पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1 मे 1958, ऑप्शन बी 1 मे 1960, ऑप्शन सी 1 नोव्हेंबर 1956, ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1947. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ए यशवंतराव चव्हाण, बी वसंतराव नाईक, सी शरद पवार, डी विलासराव देशमुख. याचे योग्य उत्तर आहे ए यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? ए श्रीप्रकाश, बी श्री सुब्रमण्यम, सी भगतसिंग कोश्यारी, डी रमेश बैस. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्री प्रकाश. पुढचा प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात जुनी विद्यापीठ कोणती? ए पुणे विद्यापीठ, बी नागपूर विद्यापीठ, सी मुंबई विद्यापीठ, डी कोल्हापूर विद्यापीठ. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार झाली? ए भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947, बी राज्य पुनर्रचना कायदा 1956, सी संविधान सभा कायदा, डी बॉम्बे प्रेसिडेन्सी कायदा. याचे योग्य उत्तर आहे बी राज्य पुनर्रचना कायदा 1956.